नमस्कार, आपण बघत आहात NCS न्यूज. 4 मे रोजी प्रकाश आंबेडकर यांची आमकास मैदानावर सभा होणार आहे आणि त्याच निमित्त आज अमित भिंगवळ आणि अफसर खान हे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्याशी आपण थेट चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल सर, आज आपण पाहणी केलेली आहे आमकास मैदानाची? हे बघा, आमखास मैदानाची आम्ही अमित भाऊ, PK दाभाडे, अशरफ खान, हमारे जो टीम आई हुई अकोला से वो सब लोग, बदर चौस, तमाम लोगों ने यहाँ पर पाहणी केली आणि एकदम 4 तारखेला आमचे नेता, राष्ट्रीय नेता प्रकाश आंबेडकर साहेब येत आहे. त्यांची सभा ऐकण्यासाठी मी शहराचे आणि जिल्ह्याचे आणि सर्व तालुक्यांच्या लोकांना विनंती करतो आहे, गुजारिश करतो आहे की जास्त जास्त लोकांनी इथे यावं आणि बाळासाहेब काय संदेश देता, काय लोकांशी बोलता, संवाद साधता, सर्व लोकांनी येऊन इथे त्यांचा ऐकावं भाषण, असं मी बोलतो. सर, वंचितची तयारी कशा प्रकारे सुरू आहे? हे बघा, वंचितची तयारी खूप जोरात आहे आणि इथे 2019लाही वंचित जिंकून आली होती आणि 2024लाही वंचित जिंकणार असं मी बोलतो आहे. काय सांगाल सर, आज आपण पाहणी केलेली आहे? या ठिकाणी आता मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 4 तारखेला संध्याकाळी प्रचंड जाहीर सभा आम्ही या ठिकाणी आयोजित करण्यात आली. त्या संबोधित करण्यासाठी बाळासाहेब या ठिकाणी येणार आहे आणि मी तमाम या शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या बांधवांना विनंती करतो आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन या सभेला प्रचंड ताकदीनं आपली ताकद, बौद्ध समाज असेल, आमचे OBC असतील बांधव, मुस्लिम बांधव असतील, तमाम माझ्या समाजातल्या बांधवांना जे खऱ्या अर्थाने या देशाच्या संविधानाला वाचवायचं जर असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे आपल्याला खंबीरपणे उभं राहावं लागेल. त्यासाठी ही प्रचंड अशी जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. तमाम बांधवाला मी विनंती करतो की आज आम्ही या ठिकाणी ग्राउंडचं सगळं या ठिकाणी आम्ही बघितलेलं आहे. ग्राउंडचं सगळं आमचं पाहणी झालेली आहे. कसं काय करायचं, स्टेज कसा करायचा, कोणत्या ठिकाणी कसं काय करायचं, आम्ही हे सगळं या ठिकाणी आम्ही त्या आमच्या माणसाला सगळं सांगितलेलं आहे. आणि जी सभा होणार आहे ही एक ऐतिहासिक सभा आहे. या सभेच्या नंतर एक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये एक वातावरण अशा प्रकारे निर्माण होणार आहे की आपण सुद्धा या ठिकाणी बघणार आहे की ज्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी लोकांना सांगतील आणि जे लोक संदेश घेऊन जातील तर त्या ठिकाणी फक्त लोकांनी असंच केलं पाहिजे, गॅस सिलेंडर ही एक लोकांची जी एक भावना आहे की आपण कोणासोबत गेलो पाहिजे, का गेलो पाहिजे. तर यासाठी आपण सर्वजण बाळासाहेब आंबेडकरांची सभा जर ऐकायला आलात तर बाळासाहेब आंबेडकर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन करतील आणि सांगतील आपण तुम्ही वंचितसोबत का आलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी पूर्ण ताकदीनं 4 तारखेला संध्याकाळी 7 वाजता या बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रचंड जाहीर सभेला आपण या ठिकाणी लोकांनी आलं पाहिजे. 4 तारखेला जी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची सभा होणार आहे त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी यावे असंच या ठिकाणी अमित भिंगवळ आणि अफसर खान यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन आदित्य लाटेसोबत मी अजय लाटे, आपण बघत आहात NCS न्यूज. अपन इधर भी ले सकते हैं, इधर भी ले सकते हैं, घाट की गाड़ी इधर भी ले सकते हैं, लेकिन साफ की सीधा इस चीज़ के लिए वहाँ जाएगी. और भी तैयार करिए, वो सीधा वहाँ जाएगी.